आपल्या आवडत्या फळात बिया आणि साली असतात, म्हणून फळ नाही फेकत कोणी अर्जुना. कर्तृत्वाचा मद असणं आणि कर्मफळाचा आस्वाद घेणं, अर्जुना दोहोंच्याच कारण बंधन की. अर्जुना जसा बाप लेकीत कर्म व्यवहार असतो घडत, तैसे जो कर्म असे करत तया दुःख नाही. ऐशाच निष्काम त्यागा कारणे फळमोक्षाचे प्रकटणे, तया सात्विक त्याग म्हणे अर्जुना मी. टाकता बीज जाळून वृक्षाचा वंश खुंटण, तैसे फळ त्यागा कारण खुंटते कर्म. जसे परिसाच्या स्पर्शान लोहाच होत असे सोन, तैसे तुटते रजतम बंधन सत्वा कारणे. त्या सात्विकतेच्या कारण प्रकटते अर्जुना आत्मज्ञान, मग विश्वाभास जातो संपूर्ण ज्ञान होता. ऐसे अज्ञान ते संपते आणि ज्ञान अंतरी प्रकटते, मग ब्रह्मच ते उरते सर्वत्र अर्जुना. जसे अर्जुना आकाशात ढगते विरून जातात, तैसे संपते संचित आपोआप. संचिताच्या त्या कारण घडे सुख दुःखाच प्रकटन, पण विचलित ते होण न ठाऊक तया. कर्म शुभ म्हणून करावे ते आनंदान, वा अशुभा वर्ज मानन न घडे तेथे. जसे स्वप्नातून जागता संपते ती भ्रमता, तैसे इष्ट अनिष्टता नाही तेथे. जेथे कर्म आणि कर्ता वेगळे नसती पार्था, ऐशा त्यागाची ती वार्ता सात्विक गा. ऐशा प्रकारे पार्था जर कर्म फलन त्यागले सर्वथा, मग बळकटे ती बंधनता अधिकच की. जयानी स्वतः कर्म बनून देह तो धारण करण, तयानी कर्म ते त्यागण चूकच की. कधी का त्या घटान मातीचा कंटाळा करण, वस्त्राने तंतूला त्यागण शक्य का कधी. कधी का त्या अग्नीन उष्णतेचा कंटाळा करण, प्रकाशाचा द्वेष दीपान केला का कधी. वासाचा अर्जुना हिंगाला कधी का त्रास झाला, पाण्याने सोडणे द्रवपणाला घडले का कधी. तैसे शरीराच्या आधाराने जोपर्यंत अर्जुना जिवंत असणे, तोपर्यंत कर्म ते त्यागणे शक्य नाही. कपाळी लावलेला टिळा येई नीट करता वेळोवेळा, पण वाकड्या त्या कपाळा उपाय नाही. विहित कर्म स्वीकारलेल ते अर्जुना टाकता येईल, पण कर्मच जे देह झालं ते त्यागावे कैसे. जस अर्जुना श्वसन
झोपेतही ते चालण, तैसे कर्म ते घडण देहा सोबती. ऐसे शरीराच्या रूपान कर्माचच प्रकट होण, मेल्यावरही जिवंतच असण कर्म अर्जुना. हे कर्म त्यागण्यास अर्जुना एकच युक्ती खास, त्यागणे फळाच्या आशेच उपाय की. तैसे ईश्वरा कर्म फळ अर्पिता, आत्मबोध वा जागता. रज्जूचे ज्ञान होता लोपतो सर्प, तैसे आत्मबोधाच्या कारण अविद्या कर्मा सह संपण. तेच अर्जुना त्याग म्हणून प्रसिद्ध आहे. ऐसे कर्म ते करून कर्मातून मुक्त होण, तयासीच त्याग म्हणण मान्य मजला. मूर्छेच्या त्या कारण कर्म व्यवहार थांबण, ते अवघेची अज्ञान आहे अर्जुना. कर्मी निष्काम राहता, समूळ संपते कर्म कथा. समूळ संपणे कर्माची कथा ज्ञान अर्जुना. कर्माच्या त्या कारण त्रिविध फल प्रकटन, इच्छा धरून कर्म करण बंध आहे. इदं न मम उच्चारून पिता जातसे सुटून, पण पडे पहा अडकून जावई तेथे. अफू आणि भांग पिकवून पिकवणाऱ्याने अलिप्त राहण, पण सेवणाऱ्याचा जातसे प्राण. तैसे अर्जुना फलाशाती टाकून अर्जुना कर्म करण, मग तेथे कैसे बंधन प्रकटेल अर्जुना. गोष्ट रस्त्यावरील वृक्षाची, न धरली जरापेक्षा फळाची, मग शक्यता फळ प्राप्तीची नाहीच जैसी. अर्जुना कर्म ते करून अंतरी निष्काम राहण, मग कर्म फळाचं बंधन प्रकटेच ना. देव मनुष्य स्थावर यासी नाव जगदंबर. अर्जुना हे तिन्ही प्रकार कर्म फळाचे. एक गा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट त्रिविध जैसे. विषयांच्या नादी लागून पाप अर्जुना करण, मग अनिष्ट फळ भेटण अनिवार्य की. कुकर्म ते करण, मग किडे मुंगी होण. अर्जुना हेच अनिष्ट म्हणून प्रसिद्ध आहे. स्वधर्म अनुसरून अर्जुना जे करती पुण्य, तया स्वर्ग तो लाभण अनिवार्य की. स्वर्गी प्रवेश होण, देवांचा देह लाभण, तेच इष्टफळ प्रकटन आहे अर्जुना. गोड आणि आंबट होता दोहोंची एकवट, चवती भन्नाट प्रकटते अर्जुना. रेचक कुंभक करून अर्जुना योग तो साधण, तैसे सत्य असत्य मिसळण इष्टानिष्टी. शुभ अशुभ समप्रमाणात अर्जुना जेथे राहतात, ते मनुष्यत्वच असत फळ मिश्र.
इच्छा जयाच्या मनात तो अडके त्रिविध फळात, तया जन्म असे मिळत इच्छे कारणे। रुचकर लागले म्हणून जर अति केले जेवण, मग तया ते मरण निश्चित की। अरण्य ते नसता बरी सहचोराची मैत्रता, पण अरण्य ते लागता घात होई। तैसे आसक्तीने कर्म करता भासते समाधानाची कथा, पण मरण ते येता दुःख होई। सावकाराकडून कर्ज घेणे मग पडेच ते फेडणे, तैसे अनिवार्य कर्माचे रहाटणे आसक्ती असता। कणसातून प्रकटते धान्य, धान्यातून कणसाचे प्रकटन, तैसे भवचक्री होते भ्रमण आसक्ती कारणे। जैसे कार्य आणि कारण एकमेकासी देती जन्म, तैसे आसक्तीने कर्म करणं भवचक्र आहे। मनी आसक्ती असणे अर्जुना अनिवार्य मग जन्मणे, म्हणून निष्काम कर्म करणे सूत्र आहे। साध्य आणि साधन ते भवचक्रच वाढवण, आपल्याच आसक्ती कारण भवचक्र आहे। अर्जुना साध्य साधन प्रकारे फळ भोगतो पसरे, ऐसे गोवले जाती संसारे अत्यागीचे। जैसे फुलाचे जे फुलणे तेच तयाचे सुकणे, अर्जुना तैसे कर्म घडणे रहस्य आहे। बीजाचाच नाश होता नुरते वृक्षाची ती कथा, तैसे निष्काम कर्म करता संपते कर्म। असता शुद्ध सात्विक मन भेटता गुरुकृपामृत वचन, द्वैताचे ते दैन्य संपूर्ण जाई। द्वैताच्या त्या कारण जे त्रिविध फल प्रकटन, ते जात असे निरसून बोध होता। मनी बोध प्रकटता संपते ती द्वैतता, मग विश्वाभासाची कथा संपूर्ण जाई। कर्म संपूर्ण विरता अनुभवा येते ब्रह्ममयता, मग ब्रह्म आणि विश्वता भिन्न नाही। जैसे भिंतती पडता उरे मातीचीच सत्ता, वा पहाटती होता अंधार नाही। संपता ती द्वैतता कैसी मीपणाची वार्ता, आरसा तो नसता प्रतिबिंब कैसे। झोपती मोडता संपते स्वप्नाची सत्ता, तैसे विश्वाची वार्ता संपूर्ण जाई। आत्मबोधाच्या कारण थांबते नवीन कर्म बनण, आणि मग कर्माचं रहाटण खुंटून जाई। अज्ञानाच्या कारण द्वैताचं ते भासण, द्वैताचं ते रहाटण अज्ञान आहे। त्या अज्ञानाच्या कारण आत्मा कर्म भिन्न वाटण, जशी पूर्व पश्चिम वाटण भिन्न अर्जुना। जस आकाश आणि आभाळ, सूर्य आणि मृगजळ, वायू आणि भूतळ
सतसे भिन्न। जसे नदीतील ते उदक आणि उदकाखालचा खडक, त्या दोहोंची वेगळीक वाटते जैसी। शेवाळ आणि पाण्यात, दीप आणि काजळीत, जसा फरक असे वाटत तैसे अर्जुना। जैसे चंद्र आणि त्या डागात फरक असे बा वाटत, वा दृष्टी आणि डोळ्यात भिन्नता जैसी। वाट आणि वाट सरूत, नदी आणि काठात, द्रष्टा आणि दृश्यात फरक जैसा। हे सर्व जे वाटणे ते द्वैताच्या कारणे, आत्मा कर्म भिन्न भासणे द्वैत की। सूर्याकारणे कमळाचे विकसणे, निभुंग्याने रस सेवणे, हे घडे जैसे कार्यकारणे तैसे अर्जुना। अस्तित्वाचे हे प्रकटन अर्जुना पाच कारणा कारण, त्या पाचांनाही जाणन ज्ञान आहे। या पाच त्या कारणा जाणून घे तू अर्जुना, जयाची शास्त्रे करती घोषणा उभारून बाहू। वेदांची जी राजधानी सांख्य वेदांताच्या भवनी, या रहस्याचा ध्वनी गरजतो आहे। अस्तित्वाचे ते प्रकटन कार्यकारणा कारण, त्यासाठी आत्मतत्वा दोष देणं योग्य नाही। त्या सांख्यमताच्या डांगोऱ्यानं दुमदुमल आहे अध्यात्मज्ञान। अर्जुना ते कार्यकारण जाणावेस तू, ते ज्ञान ऐकावे दुसऱ्याकडून नाही बाते घडणं। अर्जुना मी तुझे चित्रत्न असता तेथे, हाती असता दर्पण न लागे दुसऱ्यास विचारण। मी कसा दिसतो म्हणून अर्जुना माझ्या, भक्त जिकडे बाप आहे तेथे अर्जुना मीच आहे। तो आज मी जाहलो आहे अंकित तुझा, ऐसे प्रेमाच्या कारण बोलता झाला भगवान। आणि इकडे तर अर्जुन विरघळून गेला, होता वर्षाव चांदण्याचा अपार, विरघळे सोमकांत डोंगर, आणि तयाचे भावे सरोवर झाले तैसे। तैसे सुख आणि अनुभूती होऊन दोहोंची प्राप्ती, झाली अर्जुनाची स्थिती सुखची जैसे। तेथे समर्थ होता भगवान, तयाने सजगते होऊन, वाचवला तो अर्जुन प्रेमा कारणे। अर्जुन इतका बलवान, तोही जात होता बुडून, म्हणून तयासी धावून वाचवले देवे। देवो म्हणे पार्था, तू स्वतः सच देख सर्वथा। ते ऐकून अर्जुनाने माथा तुकविला तेथे, म्हणे अवतार तू ईश्वरी, आणि आहेस माझा कैवारी। घ्यावे मला तू एकहारी भगवंता माझ्या। देवा मी शरणागत, तुला कीव का नाही येत, का नाही बा घालवत
जीव भाव माझा. तेथे म्हणाले भगवान, तुला नाही समजले अजून, चंद्र आणि चांदण्या भिन्न असती का कधी. तुझ्यावरील प्रेमा कारण मला भीती ती वाटण. तुझं माझं एक रूप होणं नावडे मजला. जोपर्यंत आपण भिन्न तोपर्यंतच गोड ते जगणं. म्हणून एक रूपतेच बोलणं थांबवतो येथे. काय होतो मी सांगत ते आत्मा कर्माचे भिन्नत्व. आहे का तुला समजत अर्जुना काही. अर्जुन म्हणाला, बरं झालं देवा माझ्या मनातल ओळखलं. मार्गदर्शन कर्मावर सखोल द्यावे देवा. सकळ कर्माचे बीज सांगेन कारण पंचक तुझ. अशी नव्हती का पैज घेतली तुम्ही. आणि आत्मयाचा काही सर्वथा संबंध नाही. हे तुझे वचन सकलही सांगावे उघडून. ऐकून अर्जुनाचे वचन संतोषला तो भगवान. म्हणे तुझ्या सारखा श्रोता मिळण भाग्य की. जे केले तुला कबूल तेच आता मी सांगेल. ऋणिया मी होईल प्रेमाचा तुझ्या. मग म्हणाला अर्जुन, विसरला का भगवान. तू राखले बा मी तू पण प्रेमासाठी. तेव्हा म्हणाला श्रीकृष्ण, अर्जुन देई अवधान. कर्म सिद्धांत कथन होईल आता. हे सत्याची गा धनुर्धरा, सर्व कर्माचा उभारा. होतसे बाहेर बाहिरा पाचा कारणे. या पाचांच्या कारण कर्म आकाराला येण. ते पाच हेतू कारण उघड आहे. ते आत्मतत्व उदासीन, ते ना हेतू ना उपादान. ना ते अंगे करी संवाहन कर्म सिद्धींचे. तेथे शुभाशुभाईशी प्रकटती कर्मे आपैशी. जैसे रात्र दिवस आकाशी असती अर्जुना. जलतेज वायू कारण आकाशी अभ्रास प्रकटन. परी अलिप्त ते असण आकाश जैसे. जस नावाड्या कारण पाण्यात नावेच चालण. पण पाण्याने साक्षी होऊन राहणे तटस्थ. अर्जुना त्या मातीपासून कुंभाराने मडक बनवण. पण काहीच नसे म्हणण मातीच जस. मडक कर्म कुंभाराच, नाही काहीच कर्तृत्व मातीच. तैसे कार्य ब्रह्माच अस्तित्व अर्जुना. जसे त्या सूर्यप्रकाशात सर्व व्यवहार घडतात. पण सूर्यास भान नसत तैसे अर्जुना. येथे कार्य कारण कारण होते अस्तित्वाचे प्रकटन. कर्मच जग होऊन प्रकटते येथे. ऐसी पाच ती कारण सांगतो तुझ विस्तारून. लक्ष ते देऊन ऐकावे आता. मूळ कर्माच्या त्या कारणे
देहपणाचा भास होणे ते कर्मची बाब असणे कारण पहिले. हे मूळ कर्मची बा अधिष्ठान तेथे भोगता भोग्याचे प्रकटन. ऐसा अहम होतो भासमान देहाठाई. देहाचे करून अधिष्ठान होते दश इंद्रियांचे प्रकटन. मग सुख दुःखाचं भासण इंद्रियाठाई. येथे भोगावया पुरुषा अन्य नाहीच काही आशा. म्हणून अधिष्ठान ही भाषा देहासाठी. हे 24 ही तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे गुंथाडेचे बंध मोक्षाचे देहाठाई. किंबहुना अवस्थात्रया हेची अधिष्ठान धनंजया. म्हणून नाम अधिष्ठानया देहासी अर्जुना. या कर्माच्या कारण कर्त्याचा भास होण कर्त्याचा भास दुजे कारण आहे बा अर्जुना. जस पाण्याच्या डबक्यात आकाश प्रतिबिंब राहत तैसे चैतन्य असत देहाच्या ठाई. जसा स्वप्नात तो राजा भिकारी होऊन राहतो तैसाच प्रकार होतो चैतन्याठाई. चैतन्याने स्वतःस विसरण स्वतःस देह ते समजण आणि देह म्हणून वावरण घडे तेथे. ऐसे स्वस्वरूपास विसरून स्वतःस देह मानण तेच जीव म्हणून प्रसिद्ध अर्जुना. प्रकृती कारणे घडती कर्म ती मीच केल्याचा होणे भ्रम. या कर्तेपणासी नाम जीव अर्जुना. या भ्रमाच्या कारण घडे स्वतःस पृथक मानण. मग वाढून मी पण वाढतो भ्रम. जसे घराच्या खिडक्यां कारण एकाच दिव्याच प्रकाशन अनेक झाल्याचा भास होण तैसे अर्जुना. जैसे एकाच व्यक्तीन नवरस शृंगार करण मग 9 प्रकार वाटण तैसे अर्जुना. एक असूनही ते जाणणे विविध इंद्रियांच्या कारणे अनेक भासते होणे घडे तेथे. ही इंद्रिये जी करण जाणतेच तिसरे कारण पृथकपणे ते दृढ होण तयांचे कारणे. एकची असुनी पाणी झाली या पूर्व पश्चिम वाहिनी होते अनेकत्वाची भासणी पाण्याच्या ठाई. जसा अर्जुना पवन तेथे एकच क्रियाशक्ती असण पण होते अनेक प्रकारे प्रकटन तियेचे अर्जुना. येता वाचेच्या ठिकाणी घडे बोलण्याची करणी आणि हाताच्या ठिकाणी घडे देणं घेणं. येता चरणाच्या ठाई गतीची प्रवृत्ती होई आणि अधोद्वारी दोही विसर्जन अर्जुना. हृदयी नाभिकंदापासून जो होतो ओंकार स्फुरण तयाला अर्जुना प्राण म्हणती सारे. मग हृदयाच्या वर जे धवा होतो तिचा संचार
प्रसिद्ध तीच सर्व दूर उदान म्हणून त्या शक्तीने खाली वाहन तिलाच म्हणती बा अपान आणि शरीरात राहता व्यापून व्यान तीचा ज्या कारण अन्न रसान शरीरात सर्वत्र पसरण तो समान नावान प्रसिद्ध वायू शरीरात ऊर्जेचे संचालन सर्व सांधे नीट चालण ते समान वायू कारण अर्जुना माझ्या आणि जांभई शिंक ढेकर ऐसा होतसे व्यापार नागकूर्म कृकर नावे त्यांची ऐसे वायूंच्या कारण शरीरी क्रियांचं घडण भिन्न भिन्न वर्तन वायू ठाई ऐसे वृत्तींच्या कारण भिन्न वर्तन घडण वायू हेच चौथे कारण अर्जुना माझ्या सर्व त्या ऋतूत शरदच छान असे असत चंद्र जसा सर्व कलेत पौर्णिमेचा बाग चांगली वसंतात आणि प्रियतम भेटावा बागेत मग सुख ओसंडून असे वाहत तैसे अर्जुना फुलात कमळ छान त्यातही कमळाचं उमलण मग तेथे सुगंध पसरण तैसे अर्जुना वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा तैसी सर्व वृत्ती वैभवी बुद्धी एकलीच बरवी बुद्धीहून शक्तिमान म्हणावी इंद्रिये सारी त्या इंद्रिय समूहाहून श्रेष्ठ देवता त्या आसन त्या देवतांच्या कारण वर्तती इंद्रिये या देवतां कारणे दाही इंद्रियांचे वर्तणे देवतांच्याच कृपेने चालते सारे ते देव वृंद बरवे कर्म कारण पाचवे अर्जुना येथ जाणावे देवो म्हणे ती पाच मूळ कारण आणि तयांचे वर्णन ऐकलंस तू विस्तारान आज येथे या पाची कारणांचा विस्तार होतो अर्जुना अपार ते पाच हेतूंचे प्रकार ऐकावे आता जस वसंताच्या कारण नवी पालवी ती फुटण आणि फलपुष्पांचं प्रकटन घडे तेथे जसे पावसाळ्याच्या कारण ढगांचे होते आगमन आणि पाऊस तो पडून पिकतसे धान्य या पूर्व दिशेच्या कारण सूर्योदय तो होण मग सर्वत्र उजेड होण घडते तेथे तसे मनाच्या कारण होई संकल्पाचं प्रकटन मग वाचेचे प्रकटन अनुभवा येई मग वाचेचा तो दिवटा पाजळी कृत्यांच्या वाटा मग कर्त्याचा प्रकटे ताठा कर्तृत्वा ठाई या शारीरिक कर्मा कारण घडे पुढील शरीराचं निर्माण जसे लोखंडी वस्तूंचे निर्माण लोखंडा कारणे
त्या तंतूंच्या कारण जसे होते वस्त्राचे निर्माण तैसेच हे कार्यकारण आहे वा अर्जुना. तैसे शरीर मनाचे कर्मा कारण होते शरीर मनाचे निर्माण. जाण हे कार्यकारण अर्जुना माझ्या. ऐसे शरीराच्याच कारण कैसे होई शरीराचे निर्माण. या शंकेचे निरसन ऐकावे आता. जसे त्या सूर्याच्या कारण प्रकाश होतो वा निर्माण. बापुसाच्या त्या कांड्यातून ऊस जसा. सरस्वतीचे करण्या वर्णन जसा वाणीचाच उपयोग करण. वा वेदाचेच करावे वर्णन वेदाने जसे. अर्जुना शरीर मना कारण पुढील कर्माच घडण. म्हणून शरीर मन हेतू असण घडे येथे. ऐसे शरीर मना कारण घडे कर्माच ते रहाटण. अर्जुना कार्य आणि कारण भिन्न नाही. शास्त्रास त्या मानून कर्म ते अनुसरण. मग कर्मानेच शास्त्र बनण तैसे अर्जुना. जस पावसाच्या पाण्यान साळीच्या शेतात वा शिरण. मग पाण्याच्याच कारण पिके साळ. वा एखाद्याने रुसून द्वारकेच्या वाटेस लागण. मग द्वारकेस ते पोहोचण दूर नाही. तैसे कार्यकारणा कारण येथे कर्माच रहाटण. ते कार्यकारण जाणण अनिवार्य की. न जाणता कार्यकारण जर कर्माच घडे रहाटण. अज्ञानात कर्माच रहाटण योग्य नाही. चोरीस जाता धन तेन होतसे दान. तैसे अज्ञानी कर्म घडण वायाची की. 52 वर्ण सोडून असे का मंत्र कोण. 52 वर्णाच उच्चारण सर्वांठाई. पण स्वर ते जाणून मंत्रांची रचना करण. तेव्हाच फल ते लाभण घडे तेथे. तैसे न जाणता कार्यकारण अर्जुना कर्मी रहाटण. मग मोक्षाचे प्रकटन नाही तेथे. कर्म घडत असता त्याचे कार्यकारण जाणता. प्रकटते वा मोक्षता अर्जुना माझ्या. ऐसे हे कार्यकारण आणि कर्माच रहाटण. मग आत्मतत्वाच सापडण कर्माच्या ठाई. स्वतः न पाहताही जैसे सूर्यचक्षुद्वारे रूप प्रकाशे. अकर्ता असूनही आत्मा तैसे प्रकटवी कर्म. आरशाने जस काही न करण परी होतसे प्रतिबिंब प्रकटन. तैसे कर्माच घडण आत्म्या ठाई. सूर्याने न करता काही घडे दिवस रात्रीची नवलाई. तैसे कर्म कर्त्याचा भास होई आत्म्या ठाई. त्या देहाभिमाना कारण मी देहासे वाटण.
मग आत्म्याचे ते विस्मरण जीवासी होई। विस्मरता चैतन्य ईश्वर ब्रह्मास होतो मी देह असा भास। मग कर्तेपणाचा आभास जीवा ठाई। ऐसे आत्मतत्वाचे विस्मरण तया कारणे अहंचे प्रकटन। मग स्वतःस करता मानन घडे तेथे। मी आत्मा करतातीत सर्व कर्माचा साक्षीभूत। हे सत्य अर्जुना विस्मरत तो जीव होई। स्वतः असूनही अमाप अनंत तो आपणास देह असे मानत। घुबड नाही का समजत रात्रीला दिवस। न जाणता सूर्याला सूर्य मानणे डबक्यातील प्रतिबिंबाला। ऐसाच प्रकार बा घडला जीवाचे ठाई। मग डबके असे पर्यंत अर्जुना प्रतिबिंब असे दिसत। आणि प्रतिबिंब असे संपत संपता पाणी। जोवरी जाग नाही येत तोवरीच स्वप्न खरं वाटत। जसा सर्पाभास असे होत नेणता रज्जू। अर्जुना होता ती कावीळ दिसता सर्व जग पिवळ। जशी हरणासी पडते भुरळ मृगजळा पायी। शास्त्र गुरुच्या नावानं अर्जुना जो शून्य असण। व्यर्थच तयाच जगण अज्ञाना कारण। देहात्मदृष्टी झाल्या कारणी आत्म्या ठाई देहाभास होणी। जसे ढगाच्या वेगा कोल्ह्याने चंद्राचा मानणे। स्वतःस देह मानल्या कारण तो देहात जातसे अडकून। मग कर्मबंधी अडकण स्वभाव त्याचा। जशी शुकनलिकेची गोष्ट पंख विसरून जाई पोपट। धरून नलिकेस त्या घट्ट बंधनी पडे। अर्जुना जे घडे प्रकृती कारणे ते मीच केले म्हणे। मग कोटी जन्म घेणे नशीब त्याचे। आता कर्मा माझी असे परितया ते कर्म न स्पर्शे। समुद्र अग्नी ठाई जैसे समुद्रोदक। तैसे त्या वेगळेपणी जयाचे कर्मी रहाटणे। तो ओळखावा कवणे गुणे सांगतो आता। मनी मुक्तीची इच्छा प्रकटता अर्जुना लाभते मुक्तता। तैसे स्वतःचा शोध होता लाभतो मोक्ष। तैसे सजग साक्षी होता आपलेच संस्कार अनुभवता। प्रकटते ती ब्रह्ममयता आपोआप। जे जाहले आहे विस्मृत ते संत उपदेशात असे सापडत। म्हणून रहावे संत संगतीत सदैव अर्जुना। निष्काम कर्म करता मनी समत्व ठेवता। निरसते ती कर्मबंधता आपोआप। ऐसा जो सुटला बंधनातून आता ऐकतयाचे वर्णन। सांगतो संपूर्ण समजावून अर्जुना तुझला। अविद्येच्या त्या निद्रेत विश्वाभास होता भासत।
जो भवचक्री होता फिरत अज्ञानाकारणी, तो महावाक्या कारण गुरुकृपेच्या त्या प्रतापान, श्री गुरूंनी मस्तकी हात ठेवून जागवला त्यासी. गुरुकृपाती होता झाली विश्वाभासाची सांगता, अद्वैता प्राप्त होता ज्ञान झाले. मग विश्वाच ते भासण, जे मृगजळाचच असण, ते गेले पा संपून ब्रह्ममय होता. बालकत्व जाता निघून, बाबुल बुवास नाही स्थान, जसे जळून जाता इंधन न उरे काही. जाग आलिया पाठी ते स्वप्न न दिसे दिठी, तैसे अहं ममता किरीटी नुरेची तया. जसा सूर्याच्या ठाई अंधाराचा पत्ताच नाही, तैसा अहं ममतेचा स्पर्श नाही तयासी अर्जुना. आत्मतत्वी एक रूप होता, न उरे द्रष्टा दृश्याचा पत्ता. मग दर्शनाचाच रापता सर्व दूर. जैसे अग्नी जया लागे, तो अग्नीच होय अंगे. मग दाह्य दाहक विभागे उरे कैसे. तो महावाक्या कारण गुरुकृपेच्या त्या प्रतापान, श्री गुरूंनी मस्तकी हात ठेवून जागवला त्यासी. गुरुकृपाती होता झाली विश्वाभासाची सांगता, अद्वैता प्राप्त होता ज्ञान झाले. मग विश्वाच ते भासण, जे मृगजळाचच असण, ते गेले बा संपून ब्रह्ममय होता. बालकत्व जाता निघून, बागुल बुवास नाही स्थान, जसे जळून जाता इंधन न उरे काही. जाग आलिया पाठी ते स्वप्न न दिसे दिठी, तैसे अहं ममता किरीटी नुरेची तया. जसा सूर्याच्या ठाई अंधाराचा पत्ताच नाही, तैसा अहं ममतेचा स्पर्श नाही तयासी अर्जुना. आत्मतत्वी एक रूप होता, न उरे द्रष्टा दृश्याचा पत्ता. मग दर्शनाचाच रावता सर्व दूर. जैसे अग्नी जया लागे, तो अग्नीच होय अंगे. मग दाह्य दाहक विभागे उरे कैसे. अर्जुना कर्माच्या त्या कारण, मीपणाच जे भासण, ते कर्मची गेल्या निरसून उरे जे काही. आत्मतत्वाची होता प्राप्ती, होते जीवाभावाची समाप्ती. जशी ओढ्याची ती गती प्रलय काळी. ब्रह्ममयतेचे होता प्रकटन, संपते जीवाचे जीवपण. जस सूर्य तो न मावण मुठी माझी. जसे दही ते घुसळता, होते लोण्याची प्राप्यता. मग काहीही करू जाता, न मिसळेता का. जसा काष्ठगत तो अग्नी, एकदा उठता पेटुनी. उरते का काष्ठाची निशाणी, तैसे अर्जुना. जसे
रात्रीच्या नंतर जेथवा उगवतो भास्कर, मग रात्रीचा अंधार उरतो का कधी. तैसे अर्जुना जाता ते संपून, मग मी आणि माझे पण उरेची ना. अर्जुना जसे ते आकाश सर्वत्र करतसे वास, कुठेही जाण्याचा प्रयास नाही तेथे. जे जे काही आहे ते तोची आहे स्वभावे, मग काही करावे अथवा मिळवावे वाटेच ना. सर्वत्र जसे गगन समुद्राने प्रवाहित न होण, ध्रुवाने अचलते असण तैसे अर्जुना. ऐसे आत्मबोधा कारण अहम भाव जाई संपून, परिसंचिताच्या कारण चालतसे देह. जरी वादळ गेले ओसरून, तरी चालेल झाडाच हालण. वाकरंडीस वासतो येण, संपताही कापूर. जशी मैफल गेली संपून, पण तंद्रीच न उतरण. वाजनिनीत ओलती उरण, आटता प्रवाह. जसा सूर्य मावळल्यावर असे संध्या प्रकाशाचा वावर, तैसे संचिता कारणी व्यवहार तयाचे ठाई. लक्ष भेदलिया ही वरी, बाण धावेची तववरी. गती भरली असे उरी, जोवरी अर्जुना. ते मडके तयार झाल्यावर, चाकावरून दूर करी कुंभार. तरी चाक फिरेच गरागर तैसे अर्जुना. तैसे संपून ही देहाभिमान, कर्मदेहा ठाई घडण. ते संचिताच्याच कारण घडे अर्जुना. जस स्वप्नाच ते पडण, गवताच जमिनीवर उगवण. वाढगांचे ते प्रकटन आकाशी अर्जुना. तैसे आत्मतत्वाने केल्या वीण, त्या कार्यकारणा कारण. घडे अस्तित्वाच प्रकटन आपोआप अर्जुना. पूर्वसंस्कारांच्या कारण देहमनाच प्रकटन. मग कर्माच ते रहाटण आपोआप. त्या संस्कारांच्या कारण घडे जन्म आणि मरण. मग भवचक्राच ते चालण अखंड की. कमल का कोमजते, वाते का विलसते. ही विवंचना जशी नसते, सूर्यासी अर्जुना. विजांच्या त्या वर्षावात, पृथ्वीच्या ठिकऱ्या का उडेनात. अथवा हिरवेगार का होत जगत सारे. असणे अथवा नसणे, आकाश जसे न जाणे. तो तसा विदेहीपणे वावरे जगी. जशी जागती येता, होते स्वप्नांची सांगता. तैसी पृथकपणाची व्यथा नाही तेथे. अर्जुना बद्ध जे देहात, नि आंधळे अज्ञानात. तयाना हा कर्मात अडकला भासे. जसे शेतातले बुजगावणे, कोल्हा ते सत्य माने.
तैसे अज्ञान कारणे भास त्याना. युद्धात जो मेला जखमेची जाणीव न तयाला. ठाऊक न जसे वेड्याला नागवे पण. पतिव्रतेचे सती जाणे जगासी ते कठीण वाटणे. पण अग्नीची जाणीव नसणे पतिव्रते जैसी. तैसे स्वरूपात जो जागला द्रष्टा दृश्यासह आटला. मग तो पृथकपणाला दुरावेच की. जसे त्या सागरात नद्या अर्जुना सामावतात. तसा हा एकत्व असे अनुभवत विश्वासी अर्जुना. जसे सागराच्या ठाई पाण्यावीण नाही काही. तया चैतन्य एकरूप होई चैतन्य हा. जसे विविध सुवर्णालंकारात सुवर्णच असे बावसत. तसे संपूर्ण या विश्वात चैतन्यच की. येथे जे काही भासत ते चैतन्यच की असत. चैतन्यावीण काहीच नसत येथे अर्जुना. चित्रातले अग्निजल जरी ते खरं भासल. तेथे उष्णता वा ओल दोन्ही नाही. तैसे मुक्ताच्या देहाने संस्कारा कारणे हालणे. जन न जाणुनी अज्ञानपणे करता म्हणती. जाग्रत स्वप्न सुषुप्तीत केला जीव भावाचा घात. पण केली मी ही मात न म्हणे कधी. तयाच्या त्या अंतरात दुजा भावच नसे उरत. होऊनी द्वैताचा अंत तोची उरे. अर्जुना तयाच्या मनात पाप पुण्य नसे उरत. गंगा का असे विटाळत अर्जुना कधी. आगीत मिसळता आग आगीला न लागे धग. तैसे स्वयेची तो जग जाहला असे. जाणुनी चैतन्याचे वर्म स्वयेची जाहला जो कर्म. तेथे द्वैताचा धर्म उरेची ना. म्हणून कर्म करता क्रिया हे स्वरूपची जाहले जया. नाही शरीरादिका तया कर्म बंध. जीव करता होऊन पंचभूतांच्या सहाय्यान. दहाही इंद्रियातून कर्म करी. मग राग द्वेषा कारण नवीन कर्म संस्कारांचं बनण. मग जीव भाव दृढ होण घडे तेथे. कर्माच्या या धामा सहाय्य नसे आत्मा. म्हणून को या उपक्रमा मदत करी. जो स्वयेची साक्षी स्वरूप तेथे कैचा कर्माचा संकल्प. कर्माचा प्रवाह आपोआप कर्मा कारणे. पहा सर्व या विश्वात कर्म प्रवृत्ती असे दिसत. पण कर्मी आत्मतत्वाचा हात नसेच काही. जो केवळ साक्षी होऊन राही स्वस्वरूपात मग्न. तया कर्माचे ते बंधन घडे कैसे.
परी अज्ञानाचे कारण होई भासांचे प्रकटन तेच अर्जुना त्रिपुटी म्हणून प्रसिद्ध की जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय कर्म प्रवृत्ती ती निसंदेह त्रिपुटीच्याच कारणे जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय कर्म प्रवृत्ती ती निसंदेह त्रिपुटीच्याच कारण आता या तिघांना वेगळे करून अर्जुना चल जाणूया तयाना स्पष्टपणे अर्जुना त्या जीव भावान पहा पंचेंद्रियांच्या कारण बाहेर विषयांकडे धावण भवचक्र आहे अथवा रथरूपी जीवान इंद्रियरूपी घोडे दौडवून विषय भोग भोगण बंधन की या इंद्रियांच्याच कारण होते सुख दुःखाचे प्रकटन आणि सुषुप्तीस ओलांडण ज्ञान आहे सुषुप्तीचा जो भाव तयाच जीव हे नाव सुषुप्ती पलीकडील गाव ज्ञान की त्या अविद्येच्या पोटी ज्ञान स्वतःस तीन भागी वाटी मग ज्ञान ज्ञाता ज्ञेयाची दाटी जीवा ठाई त्या ज्ञेयाच्याच कारणे ज्ञातेपणाचा भास प्रकटणे तेच बा द्वैताचे बुजगावणे अहं की ज्ञाता ज्ञेया कारण होई द्वैताच प्रकटन मग भवचक्राच चालन द्वैता कारणी ज्ञेयास भिन्न समजून ज्ञाता करे ज्ञेयाचे मूल्यांकन हीच अविद्या जाण अर्जुना तू स्वतःस भिन्न मानून स्वतःसीच प्रतिक्रिया करण हेच अविद्या बंधन ज्ञात्या ठाई आता ज्ञेयाचे वर्णन घे अर्जुना तू ऐकून पंच विषयांचं आभासण ज्ञेय आहे भिन्न इंद्रिया कारण भिन्न अनुभव येण तेच ज्ञेय म्हणून प्रसिद्ध अर्जुना एकच ज्ञेय असून पाच इंद्रियांच्या कारण पाच प्रकार भासण घडे अर्जुना जसे नदीचे ते धावणे समुद्री थांबून जाणे वागवताची वाढ खुंटणे बीज ते येता तैसे त्रिपुटी पूर्ण होऊन जे अनुभवाचा भासण तेच अर्जुना जाण ज्ञेय तू त्या अनुभवा कारण अनुभवणाऱ्याचा भास होण आणि अनुभवाचंच मूल्यांकन जीव भाव की जे शब्दादि विषय हे पंचविध जे ज्ञेय ते प्रिय वा अप्रिय वाटती जीवा ज्ञान ज्ञाता ज्ञेया कारण जीव भावाच ते भासण मग राग द्वेषाच प्रकटन जीवा ठाई माशासी पाहून बक द्रव्य देखोनी रंक वा स्त्री देखोनी
कामुक अधीर जैसा, जसे उताराकडे धावे पाणी, भ्रमरा पुष्पाची ओढणी, जशी वासराची धावणी गायीच्या कडे. स्वर्गीचे भोग इच्छून जस त्या लोभी माणसान, पृथ्वीवर यज्ञयाग करण अखंडित. जशी पारव्याची गोष्टी चढला नभाची पोटी, परिपारवी देखोनी लोटी क्षणार्धात. ढगांचा गडगडाट ऐकून जस मोराच ते नाचण, तैसे ज्ञेयाच्या कारण धावे ज्ञाता. म्हणून ज्ञान ज्ञेय ज्ञाता, हे त्रिविधगा पांडुसुता, तेची या कर्मा समस्ता कारण येथे. जीवभावाच्या कारण ज्ञेय जे प्रिय वाटण, तया भोगावया धावून जातसे जीव. आणि जर कदाचित अप्रिय असे प्रकटत, वाटतसे पहा युगांत तयाच्या मना. साप आणि हारा भेट झालिया नरा, हर्ष दुःखाचा वारा सवेची प्रकटे. अहंपणाच्या कारण ज्ञेय प्रिय अप्रिय वाटण, तेच राग द्वेषाच प्रकटन जीवाच्या ठाई. बरोबरीचा प्रतिस्पर्धी पाहून जस मल्लान पुढं सरसावण, तैसा राग द्वेषा कारण सरसावे हा. ऐसे ज्ञातेपणातून कर्त्याचे घडे जन्मण, मग भोगण्याची क्रिया घडण अनिवार्य की. भुंग्यानेच होणे फूल, देवानेच होणे देऊळ, स्वनेच स्वला भोगण्याचा खेळ मांडला जसा. तैसे विषयांच्या कारण विषयीचा भास होण, आणि स्वतःशीच राग द्वेष करण घडे तेथे. ऐसे मनाशीच मनान राग द्वेष तो मांडण, आणि मनचक्रात अडकण अज्ञान की. ऐसे अज्ञानाच्या कारण मन संमोहनात अडकण, मग अंधाराच प्रकटन चोहीकडे. बानशिबते फिरता संपते धन कीर्तीची वार्ता, जशी पुनवे नंतर वार्ता चंद्रबिंबाची. तैसे अज्ञानाच्या कारण भासते जे करतेपण, त्या करतेपणाची लक्षण ऐक आता. तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार बाजाण, ते चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. बाह्य त्वचा कान चक्षुरसना घ्राण, हे पंचविध जाण इंद्रिय गा. त्या विषयांच्या ठाई विषयीचा भास होई, मग स्वतःलाच भोगण्याची घाई घडे तेथे. त्या इंद्रिया कारण इंद्रियांचे बहिर्मुख होण, आणि सत्कर्म करण घडे तेथे. मग काही इंद्रियांचे दल सतत करी कोलाहल,
जोवरी कर्माचे फल हातान ये, त्या कर्माचे कारणे जर झाले दुःखाचे प्रकटणे, मग त्यागाच्या दिशेने धावत सुटे. मग फिटता दुःखाचा ठावो, तो इंद्रियाला हटवी रात्रंदिवो. राबवी प्रजेसी रावो तैसा अर्जुना, ऐसा त्याग आणि स्वीकार, जो इंद्रियांचाच व्यापार, तोच कर्त्याचा वावर आहे अर्जुना. कर्त्याच्या त्या कारण इंद्रिया ठाई कर्म घडण, म्हणून इंद्रियासी करण नाव आहे. या कर्त्याच्याच कारण होते जे इंद्रियांचे संचालन, तेच कर्म म्हणून प्रसिद्ध की. सोनार बुद्धीच बनते अलंकार, चंद्रप्रकाशच चंद्राचे कर, कावेलीचाच विस्तार वेल जशी. प्रभे ठाई तो प्रकाश, उसात जसा गोड रस, असते बा अवकाश आकाशी जैसे. तैसे कर्त्या ठाई क्रिया, व्यापल्या ज्या धनंजया, ते प्रसिद्ध जगतिया कर्म म्हणून. एवं कर्ता कर्म करण, या तिहींचे हे लक्षण, सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी. येथे ज्ञाता ज्ञान ज्ञेय, हेच कर्माचे प्रवृत्तीत्रय, आणि कर्ता करण कार्य हा कर्मसंचय. अग्नीत जसा धूर, बीजा ठाई तरुवर, सदा मनी जसा वावर, कामनेचा अर्जुना. तैसा करता क्रिया करणी, ती कर्माचीच उभारणी. जैसे सोनियाची खाणी सोनेच की, म्हणून हे कार्य मी करता, ऐसे जीवा वाटते पांडुसुता. पण आत्मतत्वाचा पत्ता जीवासी नाही. ऐसे जीव भावा कारण, आत्मतत्वाचे होते विस्मरण. मग दुःखाचच नांदण जीवाचे ठाई. मी सांगितले जे ज्ञान, ते कर्म आणि करते पण. अर्जुना ते 3 प्रकारान नांदते जगती. म्हणून ज्ञान कर्म करता, ती 3 बंधनांचीच कथा. बांधते रजतामसता, नी सोडवी सत्व. सात्विक गुणांचे वर्णन आहे सांख्यशास्त्रात गहन. सांख्याकारणे आत्मज्ञान सुलभ झाले. अतिसूक्ष्म जे ज्ञान, जे आत्मबोधास कारण. शास्त्रांचा सम्राट जाण, सांख्यशास्त्रा. की प्रकृती पुरुष दोन्ही, जी गेली एकमेकात मिसळोनी. तयाची ती निवडणी सांख्य आहे. अपार मोहाची रास, जी तत्वे 24. ओलांडणे त्या 24 सूत्र आहे. अर्जुना ते सांख्यशास्त्र, जे आत्मज्ञानाचे स्तोत्र. तयाचे गुणचरित्र
ऐक आता आपल्याच गुणांच्या कारण जे त्रिगुणांचे प्रकटन तेच दृश्य होऊन भासते जगती ऐसे सत्व रजतमात ते सामर्थ्य असे वसत ते किड्यापासून ब्रह्मापर्यंत नांदते जगती अर्जुना विश्वाचा हा भास शक्यतयाचा निरास पण मनी ज्ञान ते खास उपजावे लागे मन निष्काम होता प्रकटते ती आत्मदिव्यता मग सर्वत्र ब्रह्ममयता अनुभवा येते आता सांगतो सात्विक ज्ञान द्यावे तू अवधान मग आत्मयाचे निधान येईल हाता ऐक बा अर्जुना प्राप्त होता त्या सात्विक ज्ञाना मीपणाची ती कल्पना नुरे तेथे जैसा सूर्य न देखे अंधार वा नदी न जाणे सागर तैसा ज्ञानियासी आप पर भाव नाही प्राप्त होता ते ज्ञान तृण आणि शिव अभिन्न या जगी एका ब्रह्मावीण काही नाही जैसे हाताने चित्र स्पर्शता पाण्याने मीठ धुता वा स्वप्नातून जाग येता घडे जैसे तैसे प्राप्त होता ज्ञान घडे विश्वाच निरसन जाता द्वैत ते विरून अद्वैत उरे अलंकारात जसे सोने लाटात पाणीच ते असणे तैसे अस्तित्व ब्रह्माने व्यापले असे ऐसे ज्ञान येता हाता नुरेची दृश्याचा पत्ता ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा जसे त्या आरशात प्रतिबिंबच असे दिसत तसे ब्रह्मच कणाकणात आहे अर्जुना पुढे हेच सात्विक ज्ञान बनते मोक्षाचे कारण आता ऐक तू लक्षण राजसाचे भगवंत म्हणे अर्जुनास ते ज्ञान गा राजस जे भेदाची कास धरूनी चाले त्रिपुटीच्या त्या कारण द्रष्टा दृश्याच भासण मग सर्वत्र पृथक्पण अनुभवा येते होऊन आत्मतत्वाचे विस्मरण जागते अर्जुना अहंपण मग विश्वाभासाच स्वप्न पडे तेथे ऐसे ब्रह्ममयतेच्या विपरीत येथे भासते प्रकटतात मग तिन्ही अवस्थांच्या खेळात भ्रमे जीव जसे सुवर्णालंकार होता बालकान उमजते सुवर्णता तैसे नामरूपी प्रकटता विस्मरण आत्मयाचे जसे गाडगे घटाच घडण तेथे मातीच घडेलपण वा अग्नीचे ते विस्मरण दीप पाहता जसे वस्त्रपणाच्या आरोपे मूर्खाप्रती तंतूपण हारपे वा पडदा तो लोपे
दाऊनी चित्र. तैसे जीवाच्या ठिकाणी होते पृथकपणाची प्रकटनी. मग ऐक्यबोधाच्या स्मरणी पडे चिरा. मग इंधन आणि अग्नीस फुला आणि सुवासास वेगळे मानण्याचा भास मनी त्याच्या. ऐसे जे पृथकपणाचं भासण तेच पाराजस ज्ञान. जे भवचक्रास कारण अनायासे. आता टाळण्या ते वाईट सांगतो तामस बा चोखट. तामसाची ती वाट न चोखळावी कधी. तरी अर्जुना जे ज्ञान जे विधिरहित आणि वस्त्रहीन आंतरबाह्य सात्विकताहीन नग्न जैसे. जे वाईटाचीच खाण म्हणून शास्त्रांनी ते निंदून दिले डोंगरी पाठवून अधर्माच्या. ऐसे जे ज्ञान जे सर्वथा तमोगुण त्या कारण पिसे होई मन आपोआप. ते सोयरीकन जाणे विधी निषेधन माने. कुत्र्याचे जसे हिंडणे ओसाड गावी.